एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करत असताना मला एक लक्षात आलं, मुलं येता जाता एकमेकांना शिव्याच घालतात. शिक्षक म्हणून बघताना हे खूप वाईट वाटत होतं. रिसेस मध्ये म्हणा, शाळेच्या आवारात म्हणा, शाळा सुटल्यानंतर मुलांच्या तोंडून शिव्याच येत आहेत. एकदा अशीच रिसेस होती आणि रिसेस नंतर माझा एका वर्गावरती पिरियड होता. पुन्हा तेच शिव्या कानावर पडल्या. मला खूप राग आला आणि मला प्रचंड वाईट वाटलं. माझा पिरियड सुरू झाला आणि मी मुलांना पहिला प्रश्न विचारला, शिवी हा शब्द ऐकल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये ज्या काही शिव्या येत आहेत ना, त्या एकदाच्या तुम्ही लिहूनच काढा तुमच्या वहीमध्ये. मुलं घाबरली, मुलं विचारात पडली. मग मी मुलांना दुसरा प्रश्न विचारला, अच्छा ठीक आहे लिहू नका, पण ज्या काही शिव्या तुमच्या डोक्यामध्ये आल्यात ना त्या जरा मोजा एकदा आणि त्याचा नंबर मला सांगा. मुलं शांत. मग मला बोला ना आता बिनधास्त, एवढा तुमचा आवाज होता रिसेस मध्ये, आता का नाहीये? मग मुलं म्हणाली 5, 10, 15. मग मी त्यांना पुढचा प्रश्न विचारला, म्हणलं बाळांनो तुमच्या एक लक्षात येत आहे का, या ज्या शिव्या आहेत ना त्या शिव्या मुलींच्या आणि मुलांच्या प्रायव्हेट पार्ट्सवरून बनवल्या गेलेल्या आहेत. आणि ह्या आपण कुठून ऐकतोय? आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या घरादारामध्ये, बरोबर? मला शाळेत तर असं काही शिकवलं जात नाही. मग मुलं अजून शांतच बसली. मग मी मुलांना विचारलं, मला सांगा ना जरा, खरंच आपले प्रायव्हेट पार्ट्स इतके घाणेरडे आहेत का रे, की त्याला आपण शिव्यांचा वापर करावा? इतके गलिच्छ आहेत का ते? जर आपल्या प्रायव्हेट पार्ट्सनी त्यांचं काम करणं बंद केलं तर आपल्या शरीराची वाट नाही का लागणार? मुलं आता एकदम विचारात पडली, शांत झाली. त्यांना रिअलाइज झालं. त्या दिवसापासून हळूहळू त्यांचं शिव्या देण्याचं प्रमाण कमी कमी होत गेलं आणि एकदाचं ते बंदच झालं. मुलांना हे कळून चुकलं होतं की प्रायव्हेट पार्ट्सवरून बनवल्या गेलेल्या या ज्या काही शिव्या आहेत त्यांना काही अर्थच नाहीये, त्या निरर्थक आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना अशा पद्धतीने कोणी बोललंच नव्हतं याआधी.